नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. सध्या प्रवासामध्ये आहे आणि प्रवासामधूनच व्हिडिओ करतोय. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये आपण कायम निवडणुकीसाठी तयारच बसलेलो असतोय. एक निवडणूक संपली की दुसरी निवडणूक आहेच आपल्या समोर. आता नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्या, त्याच्यानंतर नगर परिषदा, जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि लगेच एक विधान परिषदेची निवडणूक संपली आणि आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानसभेच्या 17 जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये इतक्या निवडणुका होतात की कायम चर्चेमध्ये आपण राहतोय की निवडणुकीच्या बाबतीत. आता भाजपने या विधान परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर केलेला आहे, तो अमरावतीतून म्हणजे प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी त्यांनी दिलेली आहे. आता महत्वाचं म्हणजे महायुतीने ठरवलेलं आहे की ते एकत्रितरित्या ही निवडणूक लढवणार आहेत. म्हणजेच भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिघं एकत्रितरित्या ही निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. पण इथं घोडं पेंड खात आहे ते म्हणजे 17 जागा आहेत आणि प्रत्येकाला स्वतःची जी पोझिशन आहे ते राखून ठेवायची आहे. आता यामध्ये जर 17 जागांचा जर विचार केला तर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच होताना दिसते. कारण भाजपने दावा केला आहे की स्वबळावरती आता 14 जागा किंवा 14 मतदारसंघामध्ये बहुमत असल्या कारणाने आम्ही 14 जागांवर निवडणूक लढवू शकतो किंवा आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत, हे भाजपने आता स्पष्ट केलेलं आहे. पण जागा वाटपाचा जर जेव्हा कळीचा मुद्दा येतो त्यावेळेला पुणे मतदारसंघ असेल किंवा कोकणमधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकण आणि परभणी, हिंगोली या जागांची चर्चा आता होताना दिसते. कारण पुणे मतदारसंघामध्ये भलेही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असली तरी भाजप शिवसेना यांची युती जर झाली तर एकत्रितरित्या पाहायला गेलं तर भाजपचे उमेदवार तिथं दावा टाकण्याचा त्या जागेवर दावा टाकण्याची शक्यता वाढते. आणि दुसरीकडे शिवसेनेची मते ही कोकणमधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये जास्त आहेत. तरी सुद्धा राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांच्यासाठी ही जागा मागितली जाते. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की एकाच्या बदल्यात दुसरी जागा घेण्याची तयारी चालू आहे. पण इथे या सर्व चर्चेमध्ये महायुती इथं मुसंडी मारताना दिसते. कारण महाविकास आघाडीकडे असं काही शिल्लक उरलेलं नाहीये की त्यांच्याकडे ते एखादा आमदार किंवा एखादं पद मिळवू शकतील. विधान परिषद निवडणुकामध्ये पूर्ण शर्यत चालू आहे ते अंतर्गत महायुतीमध्येच.